मनमाड व शहर परिसरात महावितरणच्या गलथान कारभार, पूर्वकल्पना न देता तासनतास मनमानी पद्धतीने वीज पुरवठा खंडित होणे व कंत्राटदारांच्या निष्क्रियतेमुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून नागरिकांच्या तक्रारींकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष जात असल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महावितरण कार्यालयावर हल्लाबोल करण्यात आलाय। जिल्हा प्रमुख प्रवीण नाईक व माधव शेलार यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी वीज कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढत वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले। वीज ग्राहकांवर सक्तीने स्मार्ट मीटर बसविण्यात येऊ नये, मीटर रीडिंग प्रमाणेच वीज बिल मिळावे आणि कंत्राटदाराकडून मीटर रीडिंगचे अचूक फोटो घेतले जावेत। झाडे तोडणे किंवा तांत्रिक कामांसाठी वीज पुरवठा खंडित करायचा असल्यास ग्राहकांना एक दिवस आधी माहिती द्यावी। या समस्येवर महावितरणने कायमस्वरूपी तोडगा काढून ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करावा, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनमाड शहर शाखा आणि सर्वपक्षीय वीज ग्राहक संघर्ष समितीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आलाय। यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। मनमाड शहरात जे वारंवार दिवस रात्र दिवसातून न सांगता पूर्वसूचना न देता महावितरणतर्फे कमीत कमी दिवसातून 4 ते 5 विद्युत पुरवठा खंडित होतो। या संदर्भात आमचे जिल्हा प्रमुख पिंटूभाई नाईक, शहर प्रमुख माधव शेलार, आमचे जितके पक्षश्रेष्ठी आहे त्यांच्यानुसार त्यांच्या माध्यमातून आपण त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही MECB ला निवेदन दिलं आहे की ज्या सगळ्या गोष्टी आणि ज्या MECBच्या जे ट्रान्सफॉर्मर आहे, जुन्या वायरी केबली आहे, ज्या पावसाळ्यात त्यांचे जे मेंटेनन्स केलेले काम आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केल्यानंतर लाईट विद्युत पुरवठा खंडित का होतो याबद्दल MECBच्या साहेबांनी इथं क्लिअरेशन करावं का वारंवार लाईट का जाती, दिवसातून 8 ते 10 वेळेस दररोज लाईट जाती आणि सक्तीचे जे आपण स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे तर आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे याचा जाहीर निषेध करतो। फडणवीस साहेबांनी स्वतः सांगितलं आहे की हे ऐच्छिक पद्धतीने आहे, याच्यावर कोणत्याही प्रकारचे आपण सक्ती करण्यात येऊ नये, परंतु MECB पूर्ण महाराष्ट्रभर हे सक्तीने सगळ्यांचे वीज मीटर बदलते, त्याचे स्मार्ट मीटर करतात, ते आम्हाला परवडण्याजोगे नाही। अत्यंत भारतभर याविषयी तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त होत आहे। आम्ही मनमाड शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरेतर्फे या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि ज्या गोष्टी आहे, ज्या मेंटेनन्सचे आहे, वारंवार वीज पुरवठा खंडित होतो तर हे त्वरित याच्यावर आमच्या पक्षाची दखल घेऊन त्यावर उपाययोजना करा, सुधारणा करा, अन्यथा आम्ही रस्त्यावरून याच्यापेक्षा जास्त तीव्र स्वरूपात आम्ही आंदोलन करू, रास्ता रोको करू असं जाहीर करतो। स्मार्ट मीटर व बाकी लोकांचे वाढीव बिलं आता त्या साहेबांशी बोललो, एक मॅडमचं काम आहे, रडकुंदी आली ती मॅडम, त्याच्यामुळे मला हे सगळं करावं लागलं आणि पब्लिकनी बी कोणीच मीटर लावू द्यायचं नाही, स्मार्ट मीटर सक्ती नाहीये आता त्याच्यावर दिलेली। आता बाळा विजेच्या समस्या दिल्या आहेत काही, त्याविषयी आम्ही बघूया कुठं कुठं काय समस्या आहेत त्याप्रमाणे आम्ही मेंटेनन्सचे काम करून घेऊ आणि स्मार्ट मीटर विषयी आम्ही ग्राहकांची जनजागृती करणार आहोत आणि